त्यानंतर मुलांनो काय झालं असेल तर पत्नी सत्यवती बरोबर शंतनू सुखाने कालक्रमणा करू लागला. यथावकाश शंतनू सत्यवतीला चित्रांगद आणि विचित्रवीर्य अशा नावाचे 2 मुलगे झाले. विचित्रवीर्याच्या जन्मानंतर शंतनू पुन्हा स्वर्गलोकी परत गेला. तरुण वयाच्या चित्रांगदाला भीष्मांनी गादीवर बसवलं. आपल्या सामर्थ्याचा आणि शस्त्र कौशल्याचा त्याला गर्व झाला. तो ज्याला त्याला युद्धाचं आव्हान देऊ लागला. त्यातच चित्रांगद असंच नाव असलेल्या गंधर्वाच्या हातून तो मारला गेला. या चित्रांगदाचं लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे सत्यवतीच्या अमात्यांच्या आणि नागरिकांच्या सहमतीने बालवयातील विचित्रवीर्याचा भीष्मांनी राज्याभिषेक केला. विचित्रवीर्य वयात आल्यावर त्याचा विवाह करण्याचं ठरवलं. काशी नरेशाने आपल्या 3 रूपवान मुलींचं स्वयंवर मांडलं. राजकन्या त्यांना आवडेल त्या अनुरूप वरांना माळ घालणार होत्या. सत्यवतीच्या सल्ल्याने भीष्म रथ घेऊन ससैन्य स्वयंवरास गेले. आता स्वयंवर मंडपात वरमाला घेऊन आलेल्या 3ही राजकन्यांना भीष्मांनी उचलून रथात ठेवलं आणि रथ भरधाव सोडला. मंडपात उपस्थित सर्व क्षत्रिय राजांनी पाठलाग केला. त्यांनी भीष्मांना गाठलं, पण भीष्मांच्या अमोघ शरवर्षावापुढे कोणाचाही पाड लागला नाही. मोठी राजकन्या अंबा हिनं वडिलांच्या संमतीने शाल्व राजाशीच विवाह करण्याचा ठरवला असल्यामुळे तिला भीष्मांनी सन्मानपूर्वक घरी पाठवलं. धाकट्या दोघी अंबिका आणि अंबालिका यांचा विचित्रवीर्याबरोबर विवाह करण्यात आला. 2 सौंदर्यवान बायका लाभल्यामुळं विचित्रवीर्याचं भान सुटलं. तो एकाही मुलाला जन्म न देता अकाली मरण पावला. महाराणी सत्यवतीचे 2ही मुलगे अकाली मृत्युमुखी पडले. हस्तिनापूर सिंहासनाला कोणीही वारस उरला नाही. ती आपला ज्येष्ठ सावत्र पुत्र भीष्म याला म्हणाली, तू राज्याभिषेक करून घे आणि विवाह करून कुरुकुळाचा विस्तार कर. ज्या कारणासाठी माझ्या पित्यानं वचन मागितलं ते कारणच आता उरलेलं नाही. मी तुला माझ्या पित्याला दिलेल्या वचनातून मुक्त करते. माते, मी माझा राज्यावरचा हक्क सोडून दिलाय. तसंच आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली. मी माझ्या व्रतापासून सत्यधर्मापासून कधीही ढळणार नाही. या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता अन्य मार्गांचा अवलंब करता येईल. लग्नाच्या पूर्वी महर्षी पराशरांच्या प्रसादाने मला व्यास नावाचा मुलगा झाला होता. त्याच्या प्रसादाने आणि तपस सामर्थ्याने मी माझ्या सुनांच्या ठिकाणी संतती निर्माण करावी असं म्हणते. सत्यवतीने स्मरण करताच महर्षी व्यास तिच्या समोर प्रगट झाले. तिने सर्व परिस्थिती सांगितली. आपदधर्म म्हणून व्यासांनी मातेच्या आज्ञेस मान्यता दिली. अंबिका व्यासांकडे प्रसाद घेण्यास गेली असता त्यांचे तेज सहन न होऊन तिने डोळे घट्ट मिटून घेतले. त्यामुळे तिला जन्मांध पुत्र झाला. अंबालिका व्यासांकडे प्रसाद घेण्यासाठी गेली असता ती भयाने पांढरी फटक पडली. त्यामुळे तिला पंडुरोगाने ग्रस्त असलेला मुलगा झाला. सत्यवतीला फारच वाईट वाटले. तिने व्यासांना परत एकदा आपल्या सुनेला प्रसाद देण्यास विनवले. तिने अंबिकेला जायला सांगितले, पण भीतीने अंबिकेने स्वतःऐवजी तिच्या विश्वासातील एका दासीला व्यासांच्याकडे पाठवलं. तिला मात्र निर्दोष मुलगा झाला. अंबिकेच्या अंध मुलाचं नाव धृतराष्ट्र, अंबालिकेच्या मुलाचं नाव पंडू आणि दासीच्या मुलाचं नाव विदुर ठेवण्यात आलं. भीष्मांनी 3ही मुलांचे पित्याप्रमाणे संगोपन केलं. क्षत्रिय राजकुमारांना उचित असे सर्व वैदिक संस्कार, सर्व शास्त्रे, शस्त्र यांचं त्यांना शिक्षण दिलं. अंध असला तरी धृतराष्ट्र शरीर सामर्थ्यात अजोड झाला. राजनीती आणि युद्धनीती तसंच धनुर्विद्येत पंडूचा हात धरणारा कोणीही नव्हता. धर्मशास्त्रे, धर्मनीती आणि राजनीतीमध्ये विदुर पारंगत होता. अंधपणामुळे धृतराष्ट्राला आणि दासीपुत्र म्हणून विदुराला राजपद मिळणं शक्य नव्हतं. त्यामुळे भीष्मांनी वयात येताच पंडूला राज्याभिषेक केला. पंडू महान पराक्रमी निपजला. त्याच्या लोकाभिमुख आणि प्रामाणिक प्रशासनामुळे आणि सुख समृद्धीमुळे प्रजा समाधानी आणि आनंदी झाली.